हाय गाईज, आपण आज बघणार आहोत शेंगदाण्याच्या आणि ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू रेसिपी। लाडूसाठी लागणारे साहित्य या ठिकाणी खजूर घेतलेले आहे, शेंगदाणे घेतलेले आहे आणि गावरान तूप देखील घेतलेले आहे आणि काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे। आपण शेंगदाणे हे भाजून घ्यायचे। लालसर कलर येऊस तोपर्यंत छानपैकी भाजून घेणार आहोत। त्यानंतर गावरान तुपामध्ये छानपैकी डिंक हा तळून घ्यायचा। तो देखील छान असा लालसर कलर होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचा। डिंक हा खूप छान भाजला गेलेला आहे। त्यानंतर ते आपण काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत। छान असे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे। छान असा कलर येऊस तोपर्यंत लालसर छान असे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहे। बघा किती छान कलर आलेला आहे। त्यानंतर खजूर घेतलेली आहे। आपण गुळ देखील घेऊ शकतो, पण मी या ठिकाणी खजूर घेतलेली आहे। खजूर देखील छान प्रकारे भाजून घ्यायचे आहे। खजूर देखील छान अशी भाजून घेतलेली आहे। सर्व साहित्य हे भाजून घेतलेले आहे। हावरे देखील भाजून घेतलेले आहे। त्यानंतर शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे। शेंगदाण्याचे साल काढल्यानंतर मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। शेंगदाणे हे खूप छान प्रकारे असे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। त्यानंतर पूर्ण ड्रायफ्रूट मिक्सरमधून काढून घ्यायचे। पूर्ण असे बारीक करायचे। पूर्ण साहित्य हे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। त्यानंतर ते पूर्ण एकजीव करून घेणे। खूप छान प्रकारे एकजीव झालेले आहे आणि खूप छान असे लाडूही बनलेला आहे। वाव, किती छान लाडू झाले। या ठिकाणी आपले शेंगदाण्याचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू रेडी झालेले आहे। आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा।